हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटी माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज बनवला आहे कोल्हापुरी ठेचा. बघा, मिरच्या मस्तपैकी भाजून घेतल्यात लोखंडी तव्यावर आणि लसणाच्या 4-5 कुड्या घ्यायच्या, खोबरं घ्यायचं काळ्या पाटीचं, लिंबू घ्यायचा अर्धा काट करून. दाखवते तुम्हाला ब्लॉगमध्ये, बघा, बघत राहा कंटिन्यू शेवटपर्यंत. मीठ घ्यायचं चवीनुसार. सगळं साहित्य घेतल्याच्या नंतर मिरच्या आधीच मी भाजून वगैरे ठेवले होते, ते काय दाखवलं नाही. नंतर मी खलबत्त्यामध्ये कुठल्या मिक्सरमध्ये पण काढू शकतात आणि तव्यावर पण वाटू शकतात, पण त्यात खोबरं पण असतं ना, त्याच्यामुळे खलबत्त्यात कुठलं नाही व्यवस्थित होते. असं मस्तपैकी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं सगळं छानपैकी. लगेच जास्त वेळ लागत नाही, पटापट बारीक होऊन गेलं ते खलबत्त्यामध्ये कुटल्याच्या नंतर. कोल्हापुरी ठेचा नवीन आता आमच्याकडं ताक टाकून करतात, पण आता नवीन पद्धतीने खूप छान एवढा टेस्टी लागतोय ना. सर्वजण खाल्लं तर खरंच 1-1.5 भाकर जास्त पण खाऊ शकतो आपण ह्याच्यासोबत. एवढं छान आणि टेस्टी लागते कोल्हापुरी ठेचा. करून बघा एकदा नक्कीच, खूप छान. आणि नंतर काय करायचं, लिंबू पिळून घ्यायचं. सगळं ठेचा वगैरे कुटून झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये काढल्याच्या नंतर त्याच्यात लिंबू पिळून घ्यायचं. इतकं छान आंबूस असं लागतंय ना, खूप छान. एकदा करून बघा. झाला बनवून कोल्हापुरी ठेचा मस्त लिंबू वगैरे टाकून. एकदा करा नक्कीच, करून बघा. कसा वाटला ते कमेंट करून सांगा. छानपैकी दुपारच्या जेवणासाठी, सकाळी नाश्त्याला, मुलांना ज्याला जास्त तिखट खात नाही त्यांच्यासाठी पण छान आहे. कसं आंबूस लागतो आणि तिखटपणा कमी येतो त्याच्यामध्ये लिंबू आणि खोबरं टाकल्यामुळं. तिखट कमी येतं. आणि आपण लसूण वगैरे टाकून पण करतो ना तव्यावर वगैरे रगडून, ते जास्त तिखट लागतो, झणझणीत लागतो तो. ह्याचा जरा तिखटपणा कमी होतो लिंबामुळे आणि खोबऱ्यामुळे. बघा, छानपैकी असा कोल्हापुरी ठेचा तयार झाला. नंतर आणलीत, आता खूप थंडी सुटली ना, मुलांना खाण्यासाठी थंडीत अंडे सकाळी सगळ्यांना 2-2 अंडे असे उकडून द्यायचे. खूप छान अंडे असे गावरान. 12 रुपयाला एक आहे. पहिले मी दाखवले होते ब्लॉकमध्ये तेव्हा ते 10 रुपयाला देत होते. आता रेट पण वाढले, थंडीसाठी खूप रेट वाढले. मग 12 रुपयाला एक असे 3 डझन अंडे घेऊन आले मी. गावरान ते गावरानच असतात, बाकीचे दुसरे आहेत किराणा दुकानात भेटतात ते नको वाटतात मुलांना, खात पण नाहीत माहिती का ते. हे छान अंडे लागतात मुलांना. अंड्याची पोळी वगैरे, बिर्याणी, अंडा बिर्याणी हे करण्यासाठी ना. प्रज्वल आला होता स्कूलमधून, त्याने लगेच 2 उचलून घेतले. मी अरे बाबा नको घेऊ, तू फुटून जातील नाही का. आणि ते बॉलसारखे घेऊन खेळत बसला त्याला. ते थोडं जर टच झालं असतं तर फुटले असते दोन्ही पण अंडे. आवाज करत होता त्याचा मस्तपैकी. नंतर त्याचे पप्पा आले जेवायला, हरभरा वगैरे घेऊन आले आहेत. आणि जर आता सीझनला हरभरा असतो ना, तर हरभराच आता 2-3 दिवसाला असा हरभऱ्याच्या गड्डे घेऊन येतात रोजच मुलांना खायला. आणि नंतर खाल्ल्याच्या नंतर आमची गाईला पण होतं ते चारा म्हणून. प्रज्वलला भूक लागली होती, मग तिच्यासाठी वडापाव घेऊन आले, पतंग घेऊन आले. आता संक्रांत आली जवळ, सगळे मुलं पतंग उडत बसत आहेत. मग येताना 2 त्याच्यासाठी पतंग घेऊन आले. आणि असं हरभरा, पतंग आणि हे काय वडापाव, असं काही नाही काही रोज दुपारी जेवायला येताना त्याला काहीतरी आणायलाच पाहिजे, नाहीतर वाट बघत बसतो काय काय आणतात पप्पा काय नाही. नाहीतर फोन करून सांगतो मला हे घेऊन ये ते घेऊन ये. असा प्रज्वल आहे. छानपैकी असे 2 मस्त कार्टूनचे पतंग घेऊन आले, एक भीमचा आणि एक कार्टूनचा. मग हरभरा वगैरे वरती घेऊन आलोत आम्ही. आणि मग त्याला राहतच नाही, एक आणला ना संध्याकाळपर्यंत संपून जातो. सगळेजण खाऊन टाकतात. आपापल्या नावाची 1-1 गड्डी असते, सगळेजण 1-1 खाऊन टाकतात. प्रज्वलला तर खूप टाईम लागतो, त्याला नाही संपत एवढी. मग असं आणलं आम्ही हरभरा वगैरे. मग नंतर वडापाव. दुपारच्या प्रज्वलला क्लासला पण जायचं होतं, मला वडापाव वगैरे खाऊन जा, मग तिकडं 2-3 तास जातात ना क्लासमध्ये. मग जरा काहीतरी खाऊन गेल्याच्या नंतर आले, भूक लागत नाही. मग रात्रीच्या जेवणासाठी डाळभट्टी. कोण कोण अशी डाळभट्टी बनवते ते कमेंट करून सांगा. आमच्याकडे अशी डाळभट्टी बनवतात मस्त तूप वगैरे टाकून. काळ्या मसाल्याचं वरण पण बनवतात. आणि प्रज्वल तिखट खात नाही त्याच्यासाठी थोडंसं हिरव्या मिरचीचं पण बनवलं, साधं आपलं नाही का डाळभट्टीसाठी काय करतात तसं, टमाटे वगैरे टाकून. त्याच्यासाठी हे मिठाचं जास्त काय तिखट नाही, थोडीशी हिरवी मिरची टाकली 2-3, आणि त्याच्यासाठी वेगळं. आणि आमच्यासाठी मस्त काळ्या मसाल्याचं असं वरण बनवलं आहे.
आणि डाळभट्टीसोबत खूप टेस्टी लागते. तूप वगैरे टाकून कांदा असा घ्यायचा सगळं सोबत. मारवाड्यात करतात बघा हे असं मारवाडी लोक. आम्ही इथं हॉटेलमध्ये जेवायला जातो ना, अशाच भट्टे असतात पूर्ण तुपात भिजलेले असतात आणि मटका असतात आणि त्याचे टाकलेले असतात. ते किती महाग असतात, आपल्या घरी केलेले कधी पण चांगले. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.